नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून संपूर्ण उपवन तलाव परिसर राममय होणार आहे. यामुळे नववर्षात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची अनुभूती ठाणेकरांना घेता येणार आहे. 12 ते 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून फेस्टिवलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 यंदा जय श्रीराम या संकल्पनेनुसार साजरा होत आहे. या फेस्टिवलबाबत माहिती देताना आमदार सरनाईक यांनी 12 जानेवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार असून पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिरंग या महनीय गायनाने फेस्टिवलचा प्रारंभ होईल. दुसऱ्या दिवशी पद्मश्री मालिनी अस्वस्थी श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोकसंगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील. तिसऱ्या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बीन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येणार असून चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्य कुमार आपल्या लोकसंगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांना मनोरंजन करतील. त्याचबरोबर विविध प्रकारचे लोकनृत्य देखील येथे सादर करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे ठाणेकर ज्याची आतुरतेने वाट बघत असतात तो उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला 12 जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचं दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी 6 वाजता आणि 12, 13 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 12, 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे. या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पौडवाल, 13 जानेवारीला प्रथमेश लवाटे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी, 13 जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी, 13 जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे, 14 जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया, 14 जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेन, 14 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता संजीवनी भेलांडे, 15 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता पार्श्वगायक दिव्या कुमार आणि 15 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता तरंगच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे. त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदी सुद्धा करता येईल. फूड स्टॉल असतील, महाराष्ट्राची परंपरा, पंजाबी परंपरा, हिमाचल प्रदेश या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी लावले गेलेले आहेत. तर त्यामुळे त्या खाद्याचा सुद्धा आनंद लोकांना घेता येईल. याचबरोबर पेंटिंग शी संबंधित जी मंडळी आहे त्यांना वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कलावंतांचं पेंटिंग बघायला मिळालंय. काही लोकांना एक आकर्षण असतं की मेणाचे पुतळे बघण्याचं, तर त्या मेणाचे पुतळ्यांचा सुद्धा एक वॅक्स म्युझियम या ठिकाणी आम्ही निर्माण केलेलं आहे आणि तेही बघायला मिळतील. रांगोळी होईल. जी प्राणीमित्र आहेत, प्रामुख्याने डॉग्स लवर आहे, त्यांच्यासाठी पेट शोचं आयोजन करण्यात येणार आहे. वेगवेगळे म्हणजे जेवढे गेम्स झोन असणार आहे, लहान मुलांचे खेळ असतील, मोठ्यांचे खेळ असतील, जेवढं काही ह्या फेस्टिवलच्या 4 दिवसामध्ये सर्वसामान्य ठाणेकरांना नव्हे तर आमच्याकडे येणारे तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक ह्या फेस्टिवलला येत असतात. त्यांना सगळ्यांना ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स,
पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नागपूर अधिवेशनात भाजप आमदार संजय केळकर यांनी आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांबरोबर कठोर कारवाईचे धोरण ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं असून आता अनधिकृत बांधकामांवरती थातूरमातूर कारवाई न करता अशी बांधकामे पूर्णतः उद्ध्वस्त करण्याच्या सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यात कुचराई केल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांना दिला आहे. दरम्यान पाडकामासाठी यंत्रसामुग्री पुरवणाऱ्या ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत काढून तिन्ही परिमंडळात स्वतंत्र ठेकेदार नियुक्त करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर अधिवेशनात गाजला. आमदार केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. आयुक्त बांगर हातोडा उगारून सरसावले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने आयुक्त बांगर हातोडा उगारून सरसावले आहेत. प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामे सुरू असल्यास त्याची तातडीने पाहणी करून ती संपूर्ण निष्कासित करावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारे अनधिकृत बांधकामाला थारा मिळणार नाही. प्रभाग समितीनिहाय नियुक्त केलेल्या बीट मुकादमांनी दररोज पाहणी करून अनधिकृत बांधकामे वरिष्ठांच्या निदर्शनास आणावी, तसेच बांधकामा प्लीजसह निष्कासित करावे. अनधिकृत बांधकामं बहुमजली असेल तर डिमॉलिशन तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अनधिकृत बांधकामं प्लीनच्या वर गेले तर संबंधित बीट निरीक्षक आणि बीट मुकादम यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्यासह संबंधित सहाय्य आयुक्त यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असं यावेळी आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे जिल्ह्यात या घडीला JN1 रुग्ण नाही. नागरिकांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. डॉक्टर कैलास पवार. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आत्तापर्यंत 36 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर केवळ 2च रुग्ण या घडीला रुग्णालयात दाखल असून बिहारवरून आलेली 19 वर्षाची मुलगी आणि 55 वर्षाचे गृहस्थ या दोघांची तब्येत स्थिर आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णांना JN1 या नव्या व्हेरियंटची लागण झाली नसल्याचे चाचणी अहवालातून नमूद केलं असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. या आधीच्या 2 रुग्णांना JN1P ची लागण झाली होती, परंतु होम आयसोलेशन उपचाराने दोघेही बरे झाले असल्याने डॉक्टर पवार म्हटले. गेले 8 दिवस या नव्या व्हेरियंटच्या लक्षणांचा अभ्यास केला असता यामध्ये घाबरण्यासारखी कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. त्यामुळे आपल्या दृष्टीने यामध्ये अजिबात तथ्य नाही. दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालय ऑक्सिजन प्लांटसह कोविड साहित्यानिशी सज्ज आहेत. सध्या नाताळसारखे सण उत्सव सुरू असून या काळामध्ये JN1 कोविडच्या नवीन बदलाच्या विषाणूला नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आपण सर्वांनी कोविडच्या सोबत जगण्याची सवय लावून घेण्याचं आवाहन डॉक्टर कैलास पवार यांनी केले आहे. कोविडचे पेशंट ह्या महिन्यामध्ये जवळपास आपल्याकडे 36 पेशंट पॉझिटिव्ह आले होते. पण ते RT-PCR काही लोक पॉझिटिव्ह होते, फक्त लिमिटेड. याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण जे अँटीजन टेस्ट करू ते पॉझिटिव्ह होते. आणि त्यापैकी आत्ताच्या घडीला आपल्याकडे जर बघितलं तर 29 पेशंट ॲक्टिव्ह आहेत आणि याच्यातले 2च पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहेत. तर ती 19 वर्षाची जी फिमेल आहे बिहारवरून आलेली ती ॲडमिट आहे. दुसरा एक 55 वर्षाचा माणूस आहे, पण तो स्टेबल आहे, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वगैरे सगळं. पण हे दोघंही JN1 पॉझिटिव्ह नाही आहेत. जे 2 JN1 पॉझिटिव्ह होते होम आयसोलेशनवरच ते बरे झाले आणि ते आता क्युअर झालेले. त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची मला एक सांगायची की आत्ताच्या घडीला याच्यानंतरही आपण ज्या पद्धतीने टेस्ट वाढवलेत, आपण सगळीकडे याची टेस्टची फॅसिलिटी अवेलेबल केली, टेस्ट वाढवले, रॅटच्या किट्स दिलेल्या आहेत, VTM मीडियम दिलेलं आहे, आपण RT करतो आहे आणि त्याचप्रमाणे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार आपण इली आणि सारीचं सर्वे करतो आहे आणि टेस्ट वाढवल्या. जर टेस्ट वाढवलं तर डेफिनेटली ह्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह जास्त येतीलच. कारण त्याच्यामुळे परंतु JN बद्दल जो पॅनिकनेस चालू आहे तो साफ मला तरी आता त्याच्यात जास्त काही तथ्य वाटत नाही. आपण आता 7-8 दिवस झाले या गोष्टीबद्दलचं की त्यापेक्षा जास्त दिवस झालं JN1चा येऊन आपण त्याच्यात पेशंटला ऑब्झर्व करतो आहे. नवीन काही सिम्पटम्स नाही की याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असं वाटत नाही आणि व्हायरस हे असं काहीतरी खूप त्रासदायक आहे असंही वाटत नाही. फक्त हा एक त्याच्यातला व्हॅरियंट आहे आणि त्याला आता तर इंटरेस्ट आहे त्याच्यावर चालू आहे बाकीच्या गोष्टी. आणि आम्ही ॲब्सोल्युटली क्लोज वॉच ठेवून आहे की पुढे याच्यानंतर याच्यावरती कसं काय आहे, याचा प्रोग्रेस कसा असणार आहे. आणि आपण प्रत्येक पेशंटचे A to Z डिटेल घेतो की पेशंट ॲडमिट कसं झाला, सिम्पटम्स काय होते, त्रास काय आहे, ॲडमिशनची गरज पडली की होम आयसोलेशन केलं, जेणेकरून आपल्या याचा बिहेवियर जो आहे व्हायरसचा तो कळेल. परंतु एकंदरीत आतापर्यंत आपल्या ठाणे जिल्ह्यात जे 5 केसेस झाल्या त्या घरी होम क्वारंटाईनच बरे झाले. त्याच्यामुळे असं काही कुठल्याही मेडिसिनची गरज पडली नाही. त्याच्यामुळे असं काही पॅनिकनेस नाही. मला एकच विनंती करायची, मीडिया असतील किंवा सोशल मीडिया हँडल करणारे लोक असतील त्यांना एक विनंती आहे की नक्कीच हा असा काहीतरी डेंजरस असंच वाटत नाही. सतर्क तर राहायला पाहिजे, परंतु प्लीज घाबरू नका आणि घाबरू पण नका. हे सगळ्यात महत्त्वाचं. ही मला सगळ्या स्टेटला असेल, देशाला असेल आणि आपल्या जिल्ह्याला असेल ती विनंती आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.